Don't forget to subscribe to our channel and press the bell icon to get the latest updates of Aakar Foundation. Aakar Foundation. गुड मॉर्निंग ऑल. राम सर आणि सर्वांना मी हा फोन बंद करतो आता. गुड मॉर्निंग ऑल. सर्वप्रथम आकार फाउंडेशनचे सर्व संस्थापक, अध्यक्ष आणि डायरेक्टर श्री राम सर आणि सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. मित्रांनो, आज आपण स्पर्धा परीक्षा विशेषतः पोलीस उपनिरीक्षक या पदासाठीची तयारी. माझा आवाज येतोय तुम्हाला? जर ऐकत असाल तर कोणीतरी थम्स अप करा प्लीज. हॅलो हॅलो. तर माझा आवाज ऐकायला येत असेल तर समवन प्लीज पोस्ट अ थम्स अप इन कॉमेंट. मुझे सुनाई नहीं दे रहा. हॅलो. हां सर. हां सर. हां सर. हां सर. बोला सर. हां सूरज. आता येतोय का आवाज? शाला स्टार्ट. अच्छा. आता कूलर बंद केलं मी. माझा आवाज येत असेल तर इफ आय कॅन स्टार्ट. आता येतोय सर बरोबर आवाज? हां सर. आवाज येतोय आता बरोबर? हो, कूलर बंद केलं सर. फॅनचा पण येतोय का आवाज? हो करतो. हां सर. आता बरोबर. हॅलो. हां. मिस्टर हनुमंत, माझा आवाज स्पष्ट ऐकायला येतोय? ओके, कॅरी ऑन सर, वी आर लिसनिंग यू. ठीक आहे निखिलजी. राम सर, आपण पण ऐकत असाल तर एक थम्सअप करा प्लीज, देन आय विल स्टार्ट. येतोय सर. क्लिअर आहे आता. Because there are some viewers who are telling that I am audible. राम सर आवाज येतोय. So I hope I shall start now. ठीक आहे. नमस्कार सर्वांना. आकार फाउंडेशनचे सर्व श्री राम वाघ सर आणि त्यांचे सर्व टीम आणि विद्यार्थी सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमार्फत पोलीस उपनिरीक्षक आणि समकक्ष पद यासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांची तयारी या विषयावर मी आज आपल्याशी सुसंवाद साधणार आहे. अपेक्षा आहे की या वेबिनारमधून जास्तीत जास्त मुलांना इन्स्पिरेशन मिळावं, मोटिवेशन मिळावं आणि नंतर ते एक चांगलं करिअर आपल्या स्वतःसाठी घडवू शकावेत. मित्रांनो, सर्वप्रथम एक गोष्ट महत्त्वाची आहे की आपल्याला करिअर म्हणून कुठला जॉब आवडेल, आपण आयुष्याला काय देतोय आणि आयुष्य आपल्याला इंटर्न काय देणार आहे, किंवा व्हॉट डू यू एक्सपेक्ट फ्रॉम लाईफ, युअर करिअर, युअर जॉब, ऑल दीज थिंग्स यू हॅव टू आस्क युअर सेल्फ. माझी विनंती आहे सुरुवातीलाच की मी मराठी, इंग्रजी आणि हिंदी अशा तिन्ही भाषांमध्ये आपण बोलूया. बिकॉज देअर मे बी सम स्टुडंट्स हू मे बी कम्फर्टेबल इन आयदर ऑफ द लँग्वेजेस. सो आय विल ट्राय अँड यूज ऑल दी लँग्वेजेस. तर सर्वप्रथम स्पर्धा परीक्षेमार्फत करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा. आणि जर तुम्ही स्पर्धा परीक्षा हे तुमचं करिअरचं साधन निवडलं असेल तर तुमचं मी अभिनंदन करतो. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्हाला आयुष्यातून काय पाहिजे. नॉर्मली देअर आर सर्टन डिफाईन्ड क्रायटेरियाज ऑफ चूजिंग करिअर और जॉब. व्हॉट आर दोज क्रायटेरियाज? नेम, फेम, ग्लॅमर, पॉवर, प्रेस्टीज, स्टेटस, रेप्युटेशन, money in the form of salary.
नॉर्मली दीज आर द थिंग्स की ज्यामुळे कुठलीही व्यक्ती आपलं करिअर निवडत असतो. नाव पाहिजे, पैसा पाहिजे, कीर्ती पाहिजे, अधिकार पाहिजे, सत्ता पाहिजे, सामाजिक प्रतिष्ठा पाहिजे, रेप्युटेशन पाहिजे. सर्वसामान्यतः या गोष्टी असतात की ज्यासाठी एक सर्वसामान्य विद्यार्थी किंवा व्यक्ती आपलं करिअर निवडत असते. तर सर्वप्रथम हा प्रश्न स्वतःला आपण विचारा की आपण जे करिअर निवडताय त्यामध्ये आपल्या या सर्व गोष्टी, सर्व ऑब्जेक्ट, सर्व उद्देश सॅटिस्फाय होणार आहेत का? जर उत्तर असेल नाही, यू कॅन थिंक ट्वाइस, यू कॅन चूज, यू कॅन सी इफ देर आर अदर ऑप्शन्स ॲज वेल of a better career opportunity, and if the answer is yes, you should go wholeheartedly for that. मित्रांनो, आयुष्यात आपण जर कुठल्याही सक्सेसफुल किंवा यशस्वी लोकांचं जर उदाहरण नजरेखाली ठेवलं आणि त्याचा आपण थोडा अभ्यास केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल. ऑल दीज पीपल आर व्हेरी पॅशनेट, सिन्सिअर, सिरियस अँड हार्डवर्किंग अबाउट वॉट दे वॉन्ट इन देअर लाईफ. Why shall be clear? Why shall be clear? Then how becomes immaterial. तुम्हाला PSI का व्हायचं आहे किंवा दुसरं कुठलंही करिअर तुम्हाला का निवडायचं आहे याच्यात व्हाय जर क्लिअर असला तर मग कसं निवड तुमची होईल या गोष्टी जास्त महत्त्वाच्या ठरत नाही. यू अल्टिमेटली फाइंड द पाथ अँड वेज टू गेट युअर गोल, माय डिअर फ्रेंड्स. तर जे सर्वसामान्यतः आतापर्यंतचं ऑब्झर्वेशन आहे, प्रायव्हेट सेक्टर आणि गव्हर्मेंट सेक्टर, सर्वसामान्यतः हे दोन सेक्टर्स विद्यार्थ्यांना अवेलेबल असतात. तर प्रायव्हेट सेक्टरचे काही फायदे आणि तोटे आहेत, गव्हर्मेंट सेक्टरचे काही फायदे आणि तोटे आहेत. आपण याचा बारकाईने विचार करावा. सध्या कोरोनामुळे जगभर लाखो लोक संक्रमित झालेत, हजारो लोक मेलेसुद्धा आहेत. सारख्या US, इटली, जर्मनी, स्पेन, ब्रिटन, सो कॉल्ड हायली डेव्हलप्ड नेशन्स, दे आर सफरिंग, दे आर द वर्स्ट सफरर्स ॲज लॉंग ॲज नंबर ऑफ इन्फेक्शन्स अँड नंबर ऑफ डेथ्स आर कन्सर्न. Comparatively considering our population, health services and infrastructure, we are still much better because we have been able to implement lockdown and other prohibitory orders in much better way than the so-called developed nations. तर मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे की या लॉकडाऊनच्या काळामध्ये काय अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला ड्राईव्ह करू शकेल इन ऑर्डर टू अचीव युअर गोल. प्रायव्हेट सेक्टरचे डूज अँड मेरिट्स अँड डिमेरिट्स लक्षात घ्या. सध्या ज्या मजुराचं पोट हातावर होतं, जो दिवसाला 500,000 रुपये कमवत होता प्रचंड मेहनत करून, त्याची परिस्थिती वाईट आहे. आणि जो इंडस्ट्रियलिस्ट किंवा एंटरप्रेन्युअर दिवसाला 1 लाख रुपये, 2 लाख रुपये, 50 लाख रुपये कदाचित कमवत होता, त्याची परिस्थिती वाईट आहे. दिस इज जनरल पिक्चर ऑफ प्रायव्हेट सेक्टर. बट इट इज द गव्हर्मेंट सेक्टर ओनली वेअर people are at least getting their salaries. So you have to think when it comes to job security, everybody shall agree that government sector is little bit better placed. But when it comes to earning money, we know that IITians and most of the private sectors are offering huge and very attractive and handsome packages. खूप लाखो रुपयाचं पॅकेज तुम्हाला महिन्याला मिळू शकतं. तर तुम्ही हे ठरवायचं की तुम्हाला काय पाहिजे. पोलीस उपनिरीक्षक या पदाचे ज्या डिमांड्स आहेत, ज्या रिक्वायरमेंट्स आहेत आणि त्याचे जे मेरिट्स डिमेरिट्स आहेत, याचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर जर तुमच्या असं लक्षात आलं की येस आय वॉन्ट टू गो फॉर इट, देन यू शूड लिव्ह नो स्टोन अनटर्न टू एन्श्युअर दॅट यू फुलफिल युअर गोल. अ सिम्पल फॉर्म्युला ऑफ सक्सेस इज प्लॅन युअर वर्क, वर्क आउट युअर प्लॅन. बट दिस इज इझियर सेड दॅन डन. सोपं आहे बोलणं, करणं कठीण आहे. PPP, planning, preparation and practice is another thing which all the aspirants can keep in their mind while preparing for UPSC or MPSC. आकार फाउंडेशन विषयी मला जी माहिती आहे, प्राध्यापक श्री राम वाघ साहेब आणि त्यांचे लाईक माइंडेड फ्रेंड्स जे MPSC थ्रू क्लास 1 क्लास 2च्या पदावर ऑलरेडी सिलेक्ट झालेले आहेत, अशा काही मित्रांनी, समविचारी मित्रांनी एकत्र येऊन मध्यमवर्गीय मराठी तरुणासाठी ही अकॅडमी उघडलेली आहे. आणि गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना मोफतमध्ये आणि जे अफोर्ड करू शकतील अशा विद्यार्थ्यांना किमान आवश्यक म्हणजे रिजनेबल खर्चामध्ये दर्जेदार आणि उत्कृष्ट मार्गदर्शन मिळवून देण्याचा श्री रामवाघ साहेब आणि त्यांचे सहकारी प्रयत्न करत आहेत. नागपूर, पुणे, औरंगाबाद, अमरावती अशा 5 ठिकाणी
त्यांच्या अकॅडमीज ऑलरेडी अतिशय चांगल्या पद्धतीने चालत आहेत आणि मला त्यांच्याविषयी जी माहिती आहे, बुटीबोरीला त्यांनी अंध आणि अपंग विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे मोफत अकॅडमी सुरू केली. मित्रांनो, वी शूड applaud the efforts of Mr. Ram Wagh and his team, because here is one such person who is interested in the well-being of the poor and downtrodden of the society. गरीब आणि होतकरू विद्यार्थी ज्यांचं करिअर घडवण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करतात, त्यापैकी एक श्री राम वाघ आहेत. माझी मनापासून त्यांना अभिनंदन आणि शुभेच्छा देतो मी त्यांना. आता PSI परीक्षेची तयारी याच्याकडे आपण वळूया. आपल्या लक्षात येईल की सर्वप्रथम काय काय बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत. एज असो, शैक्षणिक पात्रता असो किंवा बाकीच्या गोष्टी असो, ज्याच्याने तुम्ही इलिजिबल होतात ही परीक्षा देण्यासाठी. माझ्या माहितीनुसार किमान 19 ते 28 वर्षे ओपनसाठी, आणि मग SC ST OBC यांच्यासाठी थोडे रिलॅक्सेशन्स आहेत. दॅट यू कॅन गो थ्रू द गव्हर्मेंट रेझोल्युशन्स, यू विल गेट टू नो द डिटेल्स. उंची कमीत कमी 165 सेंटीमीटर पुरुषांसाठी, 157 सेंटीमीटर महिलांसाठी. शैक्षणिक पात्रता किमान पदवीधर किंवा शासनाने समतुल्य जी काही अर्हता त्याला एलिजिबल ठरवली असेल ती आपल्याकडे असणं गरजेचं आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षांची तयारी करताना एक गोष्ट आपण कृपया सतत लक्षात ठेवा. टेक फॉर एक्झाम्पल दिस UPSCमध्ये समजा 10 लाख ते 15 लाख विद्यार्थी दरवर्षी ॲपियर होतात आणि 800 ते 900 सिलेक्ट होतात. काही विद्यार्थी पहिल्या प्रयत्नात, दुसऱ्या प्रयत्नात, तिसऱ्या प्रयत्नात सिलेक्ट होतात. दे आर लकी, ऑफकोर्स दे आर वर्किंग हार्ड, बट लक डज प्ले अ ग्रेट रोल इन ऑल दीज थिंग्स. बट जर काही विद्यार्थ्यांचं करिअर महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनने लवकर आणि तात्काळ आणि चांगल्या प्रकारे घडवलं असेल, की ज्यासाठी मनापासून दाद त्यांना आपण दिलीच पाहिजे, त्याचप्रमाणे ह्या परीक्षांमध्ये वयाची 8, 9, 10, 15 वर्ष उमेदीचा काळ घालवणारे आणि नंतर फ्रस्ट्रेट, डिमोटिवेट होऊन काय करायचं आयुष्यापुढे मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारे सुद्धा विद्यार्थ्यांची संख्या लाखोमध्ये आहे. मला तुम्हाला कोणतीही भीती दाखवायची नाही मित्रांनो, बट इट इज ऑलवेज बेटर टू बी रॅशनल, टू बी प्रॅक्टिकल. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की 10-15 वर्ष मी UPSC केले, MPSC केले आणि सॉरी यार, त्याच्यामध्ये अशा गोष्टी होत्या, वाईट होत्या, वशिला चालतो, भ्रष्टाचार चालतो, माझं सिलेक्शन झालं होतं, कोणीतरी काहीतरी केलं, मी मागितलं, मी नाही दिलं म्हणून सिलेक्ट नाही झालो. प्लीज डोंट बिलीव इन ऑल सच फुलिश थिंग्स. ऑल दीज आर रबिश रूमर्स. त्याच्यावर विश्वास ठेवू नका. शेकडो हजारो विद्यार्थी असे आहेत की जे स्वतःच्या प्रयत्नांवर अतिशय मेहनत घेऊन कुठल्याही प्रकारे वशिला किंवा भ्रष्टाचारी मार्गाचा अवलंब न करता सिलेक्ट झालेले आहेत आमच्यासारखे. आय वॉज स्टेट टॉपर इन माय बॅच. मी तुम्हाला विनंती करेल की ह्या परीक्षांचं नियोजन व्यवस्थित करा. अभ्यासाची सुरुवात ॲट द अर्लिएस्ट करा अँड गेट सिलेक्टेड ॲट द यंगेस्ट पॉसिबल एज. आय वॉज 21 years when I got selected. Now I have completed 31 years as a direct sub inspector. तुम्हाला कुठलीही नोकरी वयाच्या 35व्या किंवा 38व्या वर्षी मिळणं आणि 21व्या वर्षी मिळणं यामध्ये काय फरक आहे हे तुम्ही जाणता मित्रांनो. तर माझी तुम्हाला विनंती आहे की स्टार्ट प्रिपेरिंग व्हेरी क्विकली. डोंट वेट फॉर एनीबडी, बिकॉज दे से दॅट टाईम अँड टाईड वेट फॉर नन. यू मे गेट एव्हरीथिंग इन युअर लाईफ, नेम, फेम, ग्लॅमर, पॉवर, प्रेस्टीज, स्टेटस, मनी, वॉट एव्हर यू वॉन्ट इन लाईफ, बट यू आर नॉट गोइंग टू गेट वन थिंग, दॅट इज अ टाईम और opportunity which is gone by. You may probably get better opportunity but not the same. तर माझी विनंती आहे तुम्हाला की गरीब होतकरू विद्यार्थी यांनी ज्यांच्याकडे बिझनेस करण्यासाठी पैसा नाही आहे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर नाही किंवा एक्सपर्टीज नाही किंवा मॅनपॉवर नाही किंवा दुसरं काही प्लॅनिंग नाही आणि ते करू शकत नाही किंवा करू इच्छित नाही आणि ज्यांना स्पर्धा परीक्षा हा मार्ग निवडायचा आहे, त्यांनी स्वतःचा माइंड फोकस करा, कॉन्सन्ट्रेट करा आणि मित्रांनो लागा कामाला. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, यू विल गेट सक्सेस within shortest possible time, provided you work hard. Because consistency, perseverance are the most important thing. Consistency in your efforts, perseverance in your studies. Because in MPSC or UPSC you may come across many such candidates who say they get demotivated, they get frustrated if they don't get success very quickly. प्रत्येकाने आपल्या आयुष्याचा काहीतरी प्लॅन केलेला असतो आणि आयुष्यामध्ये मित्रांनो सगळ्या गोष्टी प्लॅन केल्यानुसार होत नाही. कोरोना or COVID is the best possible example. The entire world is standstill. 190 countries of this planet
आर इन्फेक्टेड अँड लॉकडाऊन इज इम्प्लिमेंटेड अँड दे आर ऑलमोस्ट ॲट स्टँड आता हळूहळू परिस्थिती सुधारते, आपल्या देशातही सुधारेल अशी अपेक्षा आहे. बट अ ह्यूज अमाऊंट ऑफ लॉस ऑफ प्रॉपर्टी अँड लाईफ इन दीज 2-3 मंथ्स माय डिअर फ्रेंड्स, अनबिलिव्हेबल. तर माझी तुम्हाला विनंती आहे, विचार करा, माइंडसेट बनवा आणि लागा कामाला. देर आर पीपल लाईक मिस्टर राम वाघ, वी पीपल, देर आर मेनी पीपल हू आर देअर टू हेल्प, सपोर्ट अँड गाईड यू, प्रोव्हाइडेड यू वर्क हार्ड. नाऊ ज्या गोष्टी मी केल्या होत्या त्या मी तुमच्यासोबत शेअर करतो. मी ऑगस्ट 88ला ग्रॅज्युएट झालो, पण ग्रॅज्युएट होतानाच आज जसं मी वेबिनारने तुमच्याशी बोलतोय, संपर्क साधतोय, काही मुलं ऐकतायत, काही मोटिवेट होतील, इन्स्पायर होतील, तसं आम्ही इन्स्पायर झालो. तो आमच्या ऑफिसला द देन कलेक्टर मिस्टर अभय बोरवणकर आले आणि त्यांनी मी IAS कसा झालो ही गोष्ट आम्हाला सांगितली होती. मी खूप मोटिवेट झालो आणि मी UPSC करायला लागलो. मी SIHACमध्ये सिलेक्ट पण झालो होतो. तर मी SIHACचा अभ्यास करता करता सब इन्स्पेक्टरची परीक्षा दिली, SBIमध्ये प्रोबेशनरी ऑफिसरची परीक्षा दिली, GICमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरची परीक्षा दिली. अँड आय कॅन टेल यू व्हेरी हॅपीली अँड प्राऊडली बिकॉज माय अकॅडमिक करिअर वॉज ऑलवेज बेटर. आय वॉज अमंग द टॉपर ऑल द टाईम. थोडा स्टडियस होतो आणि ते स्टडियस असणं इथं MPSC UPSCमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो. इट डज नॉट नेसेसरीली रिक्वायर दॅट यू शुड बी हायली इंटेलिजंट और मेरिटोरियस स्टुडंट, बट इवन इफ यू आर मेडिओकर स्टुडंट, युअर कन्सिस्टन्सी ऑफ एफर्ट डज मॅटर अ लॉट. त्याच्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा. आणि मी SIHACमध्ये असतानाच ह्या 4 परीक्षा दिल्या आणि 4ही ठिकाणी मी सिलेक्ट झालो. मी माझ्या बॅचचा स्टेट टॉपर आहे मित्रांनो. फिजिकलमध्ये मला 200पैकी 200 मिळाले होते. आमच्याकडे 200 मार्काची फिजिकल होती. इंटरव्ह्यूमध्ये चांगले मार्क्स मिळाले आणि बिकॉज आय वॉज ऑलरेडी स्टडिंग फॉर UPSC, MPSC PSI देणं किंवा त्यात सिलेक्ट होणं मला रिलेटिव्हली थोडं सोपं गेलं मित्रांनो. तर मी जे केलं ते तुम्हाला सांगतो. मी ऑगस्ट 88ला ग्रॅज्युएट झालो आणि ऑक्टोबर 88ला माझ्या हातात 4 जॉब्स होते. इट वॉज नॉट द क्वेश्चन what job to get and how to get, it was the question which job I should choose from. तर कदाचित माझं लक माझ्या साथ असेल, तर प्रत्येकाचं लक असं कदाचित साथ नसेल मित्रांनो. तर तुम्ही दैवावर किंवा नशिबावर नक्कीच विश्वास ठेवा, पण जास्त विश्वास तुम्ही स्वतःच्या प्रयत्नांवर ठेवा. नाऊ कमिंग टू द ॲक्च्युअल प्रिपरेशन. ॲज आय टोल्ड यू, PPP, प्लॅन, प्रिपेअर अँड प्रॅक्टिस. प्लॅनमध्ये काय करावं? First of all, you open the website of MPSC. You will get to know what is Maharashtra Police Service Commission, what are the aims, objective, what is the composition of the members, directors, what is their modus operandi, what are different kind of posts for which these people are conducting various exams, what is the procedure of selection of the exams, and what is the final vacancies or the number of candidates which are selected. ही पहिली गोष्ट आपण करा. त्यानंतर आपण जास्तीत जास्त सिलेक्टेड कॅन्डिडेट्सचे व्हिडिओज जे यूट्यूबवर आजकाल अवेलेबल आहेत किंवा इंटरव्ह्यूज हे वाचा, ऐका, बघा आणि त्याच्यामधून ज्या कॉमन मिनिमम पॉसिबल गोष्टी असतील त्यांच्यावर तुम्ही झिरो इन करून त्या नोट डाऊन करा आणि त्या तुम्ही फॉलो करणं चालू करा. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सिलेबस तोंडीपाठ करता आला तर खूपच छान. सी, देर आर 2 काइंड ऑफ स्टडीज. ॲट द स्टार्ट देर आर 2 काइंड ऑफ स्टडीज, वाईड एक्सटेन्सिव्ह स्टडी अँड सिलेक्टेड इंटेन्सिव्ह स्टडी. वाईड एक्सटेन्सिव्ह स्टडी म्हणजे जे मिळेल ते वाचन करणं. वाचाल तर वाचाल हे जे आपल्या पूर्वजांनी म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये खूप तथ्य आहे मित्रांनो. वाचनामुळे विचार बनतात, कन्सेप्ट क्लिअर होतात, नॉलेज मिळतं, इन्फॉर्मेशन मिळतं आणि एक जनरल अवेअरनेस लेवल खूप वाढते. त्याच्यामुळे सुरुवातीला आपण जास्तीत जास्त वाचतो, जे पडेल जे मिळेल ते वाचतो. नंतर ॲज द एक्झाम अप्रोचेस वी स्टार्ट फोकसिंग ऑन द एक्झॅक्ट सिलेबस, नंबर ऑफ FAQs दॅट इज फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स, अँड देन वी ॲक्सेंच्युएट अवर स्टडी दॅट इज कॉल्ड ॲज सिलेक्टेड इंटेन्सिव्ह स्टडी. सुरुवातीला तुम्ही वाईड एक्सटेन्सिव्ह स्टडी करा जर वेळ असेल तुम्हाला तर. जर तुम्ही यू कॅन स्टार्ट युअर प्रिपरेशन ॲज अर्ली ॲज पॉसिबल. 8वी 9वी 10वी 11वी 12वी पासूनही तुम्ही अभ्यास चालू करू शकतात. अँड द अर्लियर यू स्टार्ट, बेटर चान्सेस आर देअर टू गेट सिलेक्टेड ॲट द यंगेस्ट पॉसिबल एज. दे से दॅट वेल बिगन इज हाफ डन. त्याच्यावर तुम्ही लवकर सुरू करा मित्रांनो. सिलेबस तोंडीपाठ करा शक्य झालं तर, कारण जेव्हा तुम्ही सिलेक्टेड इंटेन्सिव्ह स्टडी कराल तेव्हा तुम्हाला अवेलेबल असलेला वेळ आणि उरलेला सिलेबस याचं गणित तुम्हाला जमलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला सिलेक्टेड इंटेन्सिव्ह स्टडी करावं लागेल. प्रश्नपत्रिका फॉर्च्युनेटली आज अवेलेबल आहेत, नेटवर म्हणा किंवा मार्केटमध्ये म्हणा. याचं तुम्ही जास्तीत जास्त पालन करा, FAQs बघा आणि स्वतःला तयार करा. नाऊ कमिंग टू द एक्झॅक्ट प्लॅन ऑफ सिलेक्शन प्रोसिजर. एज लिमिट, एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स, फिजिकल क्वालिफिकेशन्स मी तुम्हाला सांगितले. व्हॉट इज द प्लॅन ऑफ सिलेक्शन? फर्स्ट देर इज अ प्रिलिम्स, देन मेन्स, पेपर 1 पेपर 2, फिजिकल एक्झाम, शारीरिक चाचणी आणि इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत.
अशा 4 प्रमुख विभागांमध्ये ही सिलेक्शन प्रोसिजर विभागलेली आहे मित्रांनो. तर तुम्ही प्रिलिम्स इज अ सीव टेस्ट. प्रिलिम्सचे मार्क्स फायनल सिलेक्शनमध्ये काउंट होत नाहीत, बट इट इज इक्वली इम्पॉर्टंट बिकॉज इफ यू डोंट गेट थ्रू प्रिलिम्स हाऊ कॅन यू गेट फायनली सिलेक्टेड. सो असं समजू नका की प्रिलिम्सचे मार्क्स लक्षात घेतले जात नाही म्हणून प्रिलिम्समध्ये आपण जास्त थोडं कॅज्युअल राहिलं चालेल. नो, तुमचा मेन्सचा आणि इंटरव्ह्यूचा आणि बाकीचा फिजिकल तयारी खूप झाली, बट इफ यू फेल्ड इन प्रिलिम्स इटसेल्फ यू आर वेस्टिंग 1 प्रेशियस इयर ऑफ युअर लाईफ डिअर फ्रेंड्स. अँड ॲज आय टोल्ड यू, टाईम इज द मोस्ट प्रेशियस एलिमेंट ऑफ युअर लाईफ. म्हणून तुम्ही प्रिलिम्सला भरपूर महत्त्व द्या. प्रिलिम जेव्हा तुम्ही पास होता, प्रिलिमचा सिलेबस बघून घ्या. आजकाल तुम्ही आकार फाउंडेशनच्या फेसबुक पेजवर जरी गेलात किंवा वेबसाईटवर गेलात, तुम्हाला डिटेल सगळं हे कळेल. आय एम नॉट हिअर टू प्रमोट एनीबडी, बट वॉट आय हॅव एक्सपिरियन्स इन माय लाईफ आय एम हिअर टू शेअर विथ यू. इट इज युअर डिस्क्रिप्शन वेदर टू थिंक ऑर गो फॉर इट ऑर नॉट. प्रिलिमचा सगळा सिलेबस ज्याच्यामध्ये NCERT, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, जनरल अवेअरनेस, करंट अफेअर्स, ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यासाठी वेगवेगळे मटेरियल पण तुम्हाला अवेलेबल. बुक लिस्ट मी तुम्हाला डिटेल इथे सांगणार नाही, पण मी मराठीसाठी मोरा वाळिंबे वापरलं होतं, इंग्रजीसाठी पाल अँड सुरी, रेन अँड मार्टिन वापरलं होतं, अर्थशास्त्रासाठी भूगोल आणि नागरिकशास्त्रासाठी के सागर वापरलं होतं. पण मी एक गोष्ट केली होती, कारण मला UPSC करायचं होतं. MPSC आणि सब इन्स्पेक्टर हे मी गमतीत दिलं मित्रांनो, बिकॉज दे से दॅट यू नेवर नो व्हॉट इज रिटन इन युअर डेस्टिनी. I think personally that my mindset or all these things are not made for a police officer. I was a very, मी घाबरट विद्यार्थी होतो. कधी मारपीट, शिवीगाळ, मारहाण हे कधी कॉलेज लाईफमध्ये कधीच केलं नाही. आणि नंतर माझं प्रोफेशन असं होतं की या गोष्टींशी माझा जवळचा संबंध आला. शिव्या खायलाही लागल्या बऱ्याच वेळेस, आणि आय एम सॉरी, पण द्यावे लागतात कधी कधी. दगड खायलाही लागलेत आणि कधी कधी कायद्यानुरूप बळाचा वापर करावाही लागला. हे माझ्या दीज आर प्रोफेशनल रिक्वायरमेंट्स ऑर हॅझार्ड्स व्हॉट वी ऑल कॅन अंडरस्टँड. तर मी 2री ते 5वी ते 12वीपर्यंतच्या सगळ्या NCERTच्या बुक्सची स्वतःच्या हस्ताक्षरात नोट्स काढल्या होत्या. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ते करा, नसेल शक्य तर 5वी ते 12वीचे NCERTचे बुक्स बघा आणि त्याच्यावर फोकस करा, कारण बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तर त्याच्यासाठी NCERTचे बुक्स झाले. प्रिलिम्समधून तुम्ही क्लिअर झालात की मेन्स पेपर 1 आणि पेपर 2 याचा पण सिलेबस संपूर्ण अवेलेबल आहे. कुठले बुक्स तुम्हाला पाहिजेत, बेस्ट बुक्स अवेलेबल इन द मार्केट ऑर इवन आजकाल तर गुगल करा कुठली गोष्ट, यू गेट थाउजंड्स ऑफ व्ह्यूज ऑन अ पर्टिक्युलर क्वेरी ऑर डाऊट ऑर डिफिकल्टी. यू आर व्हेरी लकी. आमच्या काळात गुगल किंवा इंटरनेट नव्हतं मित्रांनो. आय एम 89 बॅच ऑफिसर. तर त्याचा इंटरनेटचा तुम्ही योग्य तो वापर करा. पेपर 1 पेपर 2 100 मार्क प्रिलिम्सला माझ्या माहितीनुसार ॲटलिस्ट 33% क्वालिफाईंग मार्क्स रिक्वायर्ड असतात, बट इट मे व्हेरी फ्रॉम इयर टू इयर, टाईम टू टाईम अँड सर्कमस्टान्सेस टू सर्कमस्टान्सेस. बट यू ट्राय अँड स्कोर ॲज मच ॲज पॉसिबल मार्क्स इन प्रिलिम्स इटसेल्फ. मेन्समध्ये 200 मार्काची परीक्षा असते, 100 मार्काचे 2 पेपर. याचा पण सिलेबस आणि पूर्ण तुम्हाला सगळं मिळून जाईल मित्रांनो. त्याच्यामध्ये जर तुमच्या बाकीच्या काही क्वेरीज असतील तर तुम्ही नंतर मला पण विचारा किंवा तुम्ही कोणालाही विचारू शकतात. यू विल गेट युअर क्वेरीज सॅटिस्फाईड. याच्यानंतर असते फिजिकल, शारीरिक चाचणी. शारीरिक चाचणी जी आहे ती आमच्या वेळेस 200 मार्कांची होती. सम ऑफ माय डिअर फ्रेंड्स, बॅचमेट्स, मिस्टर संजय पांडे, व्हेरी आउटस्टँडिंग ऑफिसर, ही इज ऑल्सो वॉचिंग. थँक्यू संजय, हाव आर यू. तर मित्रांनो, 100 मार्काची जी फिजिकल परीक्षा असते ती पुरुषांसाठी वेगळी आणि महिलांसाठी वेगळी असते. पुरुषांसाठी 4 आयटम असतात: गोळाफेक, पुलअप्स, लॉंग जंप आणि रनिंग. गोळाफेक 7.260 किलोग्रॅम्स, जवळजवळ 7.5 पावणे 8 किलोचा गोळा तुम्हाला फेकायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 15 मार्क्स असतात. जर तुम्ही 4.5 मीटरच्या पेक्षा लांब फेकला, यू नीड टू बी व्हेरी स्ट्रॉंग शोल्डर्स. असं ही जी जबाबदारी आपल्याला नंतर पेलायची आहे, त्याच्यासाठी मजबूत खांदे और मजबूत बॉडी और माइंड जरूरी दोस्तों. सो यू हॅव टू बिल्ड युअर बॉडी प्रॉपरली. 4.5 मीटर गोळा फेकला, 15 पैकी 15 मार्क्स. लांब उडी 4.5 मीटरपेक्षा जास्त जर तुम्ही मारली तर तुम्हाला 20 पैकी 20 मार्क्स मिळतात. त्याचे डिटेल्स तुम्हाला मिळून जातील. पुलअप्स 20 मार्क्स. तुम्ही पूर्णपणे स्ट्रेट पोझिशनमध्ये जर हातपाय न हलवता, तंगड्या न झाडता सरळ जाऊ शकले आणि त्या
बारला जर चेस्ट टेकली तुमची, असे 8 पुलअप जर तुम्ही काढले तर तुम्हाला 20 पैकी 20 मार्क्स मिळतील. आणि 800 मीटर रनिंग, आता ही रनिंग जर 2.5 मिनिटाच्या आत तुम्ही संपवली, यू विल गेट फुल 50 मार्क्स. जसा जसा तुमचा टाईम वाढेल तसतसे तुमचे मार्क्स कमी होतील. 3.5 मिनिटापेक्षा जास्त जर वेळ लागला तर 0 मार्क आहेत. आणि जर तुम्ही 800 मीटर पूर्णच करू नाही शकले दुर्दैवाने, तर आय एम सॉरी, यू विल बी डिस्क्वालिफाईड फ्रॉम फिजिकल, बिकॉज यू नीड टू बी फिजिकली फिट इन ऑर्डर टू बिकम अ पोलीस ऑफिसर. दॅट इज नॉट अ केस विथ इवन IAS और IPS ऑफिसर्स. त्यांची कुठली फिजिकल एक्झाम नसते, इस्पेशली ड्युरिंग सिलेक्शन स्टेज, व्हॉट आय नो अबाउट द UPSC. बट हिअर ॲज अ पोलीस ऑफिसर यू हॅव टू अंडरगो फिजिकल टेस्ट ॲज वेल. याच्यामध्ये तुमचं एम पाहिजे 100 पैकी 100 मार्क्स मिळायचे. महिलांसाठी 200 मीटर चालणे, 200 मीटर रनिंग, 3 किलोमीटर चालणे आणि गोळाफेक सॉरी, या 3 परीक्षा असतात मित्रांनो. तर फिजिकल परीक्षेचा फायदा आणि तोटा असा आहे की जर इफ यू आर नॉट फिजिकली फिट, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, यू कॅन नॉट परफॉर्म वेल ऑन ग्राउंड. अँड द बेसिक डिफरन्स बिटवीन स्टडिंग अँड एक्सरसाइजिंग और जिमिंग इज दॅट you can study for 8 to 10, 15 hours a day. You cannot gym or exercise for 8 to 10 or 15 hours a day. 24 तासात तुम्ही 15 तास बसून अभ्यास करू शकतात, 24 तासात 15 तास व्यायाम नाही करू शकत. सो व्हॉट इज मोर डिफिकल्ट? आय एम सॉरी, बोथ द थिंग्स आर इक्वली इम्पॉर्टंट. युअर मेंटल ॲबिलिटी, युअर एज्युकेशनल क्वालिफिकेशन अँड इंटेलेक्च्युअल इमोशनल इंटेलिजन्स क्वेश्चन, बट फिजिकल ॲबिलिटीज डज मॅटर अ लॉट. आणि अदरवाईज ऑल्सो मित्रांनो, आपण हे जीवन जगतोय. जीवन म्हणजे काय? जीवन म्हणजे आपला जन्म आणि मृत्यू याच्या दरम्यानचा कार्यकाळ, याला जीवन म्हणतात. आणि एखादा माणूस जिवंत असल्याचा सगळ्यात मोठा पुरावा काय? आत्मा, स्वर्ग, नरक, हे तर मित्रांनो आपण फक्त ऐकलंय, कोणी अनुभवलं असेल आय डोंट नो. स्वर्ग कसा असतो हे बघण्यासाठी मारावं लागेल. आणि आपण जर मेलो, जीवन संपलं. मग जिवंत व्यक्ती असल्याचा सगळ्यात मोठा पुरावा काय? आवर बॉडी, our physical existence on this planet. So what is more important? आत्मा कुठे असतो? जर असेल तर शरीरात असतो ना. ते म्हणतात की आत्मा शरीर सोडून गेला म्हणजे मेल्यानंतर, असं म्हणतात. आय डोंट नो, दीज थिंग्स आर नॉट सायंटिफिकली बॅक्ड अप बाय एनी प्रॉपर इनफ एव्हिडन्स. बट देर आर पीपल हू आर हॅव्हिंग डिफरंट काइंड ऑफ बिलीफ्स अँड ॲज पर द कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स, बिलीफ, श्रद्धा, विचार याचं स्वातंत्र्य आहे. दिस इज फंडामेंटल राईट. सो लेट अस नॉट एंटर इन टू दॅट. माय पॉईंट इज दॅट unless you are having a fit body, it is very difficult to have a fit mind, my dear friends. म्हणून शरीरावर फोकस करा. शरीर नसलं तर सगळंच संपतं. म्हणून तुम्ही सब इन्स्पेक्टर होतात की नाहीत, तुम्ही लखपती होतात की करोडपती होतात की म्हणजे गरीब असतात, ते इतकं महत्त्वाचं नाही आहे जितकं महत्त्वाचं तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहात हे आहे. जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असलात मित्रांनो, तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करू शकतात. इवन इफ यू आर हॅव्हिंग अ फरारी अँड इफ यू आर सफरिंग फ्रॉम बॅकएक, can you enjoy driving Ferrari? No, you will be more focused upon your backache. So what is more important, what these MPSC or sub inspectors selection procedure does teach us is that we can become physically fit. तर मित्रांनो, शारीरिक तंदुरुस्ती सगळ्यात महत्त्वाची आहे. एक ॲडव्हान्टेज याचा, डिसॲडव्हान्टेज मी सांगितला की तुमच्या ॲबिलिटीज, फिजिकल ॲबिलिटीज यू कॅनॉट स्ट्रेच ओव्हरनाईट. आज आय एम ऑलमोस्ट 52 नाऊ, बट मी अजूनही 300-400 दंड मारतो. भारतीय व्यायाम करतो मी, माझे मुलंही करतात. माय सन इज ऑल्सो प्रिपेरिंग फॉर UPSC, MPSC अँड इज व्हेरी फिट. दॅट इज मोर इम्पॉर्टंट फॉर मी. तर तुम्ही पण हे करा. आणि मी हे का सांगतो की मी लहानपणापासून व्यायाम करत आलो. मी जर व्यायाम केलेला नसता तर मी आत्ताच्या आत्ता जर व्यायाम सुरू केला तर माझे मसल्स, यू नो, दिस इज नॉट अ एज इन विच मसल आर ग्रोईंग. तर माझी तुम्हाला विनंती, तुमचं जे वय आहे ना ते फाउंडेशनचं आहे. तुम्ही आता व्यायाम करा, मजबूत बनवा. आणि अदरवाईज ऑल्सो यू सी व्हॉट इज फर्स्ट इम्प्रेशन. तुमचं फर्स्ट लुक हे तुमचं फर्स्ट इम्प्रेशन असतं. So if you are having a great physique and if you are wearing uniform, nothing like that. युनिफॉर्म चांगल्या शरीरावर किंवा चांगलं शरीर हे युनिफॉर्मवर अजून चांगलं दिसतं मित्रांनो. त्याच्यामुळे फिजिकल ॲबिलिटीजला आत्तापासून सुरुवात करा, ग्राउंडवर आत्तापासून सुरुवात करा. आता हे झाले तोटे की तुमच्या फिजिकल ॲबिलिटीज तुम्ही ओव्हरनाईट स्ट्रेच करू शकत नाही. फायदे काय आहेत? फायदा हा आहे की तुम्ही जर मजबूत असाल तर तुम्हाला 100 पैकी 100 गुण घेण्यापासून कोणीही वंचित करू शकणार नाही. कारण फिजिकल एक्झाम ही सगळ्यांच्या डोळ्यासमोर होते, CCTV कॅमेरामध्ये रेकॉर्डिंग होत असतं. तुम्ही जर 2.5 मिनिटाच्या आत 800 मीटर धावलात तर एक्झामिनरला तुम्हाला 50 पैकी 50 मार्क्स देणं भागच आहे.
तुम्ही जर हात पाय न हलवता एकदम बढिया, तुमचे जर खांदे आणि आर्म्स मजबूत असतील, 8 पुलअप्स काढले, चेस्ट तिथं टेकवली, तुम्हाला 20 मार्क देणं भागच आहे. तुमचा गोळाफेक लांब उडी सेम. तर म्हणून फिजिकल एक्झाममध्ये 100पैकी 100 घेण्याचा प्रयत्न करा. दिस इज ऑल अबाउट फिजिकल. नाऊ कमिंग टू इंटरव्ह्यू पार्ट ऑफ इट. मित्रांनो, इफ यू रेड द प्रॉस्पेक्टस और नोटिफिकेशन ऑफ द एक्झाम विच यू मस्ट रीड, अँड मला तर असं वाटतं की तुम्ही ते पुन्हा पुन्हा वाचून तोंडीपाठच करा जेव्हा परीक्षेची जाहिरात येते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची, आणि जर तुम्ही UPSC करत असाल तर UPSC, कारण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सेल्फ एक्सप्लेनेटरी असतात, सगळ्या एक्सप्लेन केलेल्या असतात. व्हॉट इज इंटरव्ह्यू? मुलाखत म्हणजे काय? द बेसिक एम ऑफ MPSC or UPSC is what? To select, to judge suitability of the candidate for the post. या पदासाठी तुम्ही योग्य आहात की नाही, शारीरिक, मानसिक आणि अदरवाईज दृष्ट्या हे पाहणं आणि तुमचं सिलेक्शन बेस्ड अपॉन मेरिट करणं हा उद्देश असतो MPSCचा किंवा UPSCचा. आणि मुलाखतीमध्ये हा उद्देश जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात शक्य होतो सिलेक्टर्सना व्हेरीफाय करणं. कसं? इंटरव्ह्यू इज द ओनली थिंग वेअर यू आर अपिअरिंग इन पर्सन बिफोर द सिलेक्शन पॅनल. कदाचित MPSCचे चेअरमन आमच्या वेळेस सुमती पाटील मॅडम होत्या, त्या होत्या, आणि इतर 2-3 मेंबर्स होते. मी सब इन्स्पेक्टरसाठी गेलो म्हणून एक DIG होते, दुसरे एक IAS ऑफिसर होते. UPSCमध्ये एवढे असतात आणि तुमचा एखादा ऑप्शनलचा तज्ज्ञ असतो. तिथं मुलाखतीमध्ये टू जज द सुटेबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट फॉर द पोस्ट हे फायनली डिसाईड केलं जातं. काय काय युअर नॉलेज or your writing or other abilities are not tested in interview because that is already tested in your prelims and mains. काय काय गोष्टी आहेत की ज्या मुलाखतीमध्ये टेस्ट केल्या जातात? बेसिकली युअर रॅशनल अप्रोच, युअर डिसिजन मेकिंग ॲबिलिटी, द वे यू रिॲक्ट टू द सिच्युएशन्स, युअर बॉडी लँग्वेज अँड ऑल दीज थिंग्स. सी द पीपल हू आर जजिंग यू आर एक्सपर्ट्स इन देअर जॉब. दे कॅन जज यू फ्रॉम युअर बॉडी लँग्वेज ओनली. They can judge you after observing the way you are talking, the way you are presenting yourself. So you have to learn this art of getting interviewed. खूप चांगलं मटेरियल अवेलेबल नेटवर पण आणि मार्केटमध्ये पण. मी एक पुस्तक वाचलं होतं, द आर्ट ऑफ हाऊ टू गेट इंटरव्ह्यू, हाऊ टू टेक इंटरव्ह्यू अँड गेट इंटरव्ह्यूड. मुलाखत कशी घ्यावी आणि कशी द्यावी हे पुस्तक होतं. तुम्ही ते मार्केटमध्ये शोधा किंवा नेटवर शोधा, मिळेल. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय गोष्टी प्रामुख्याने महत्त्वाच्या आहेत की समजा या गोष्टी तुम्ही कदाचित ऐकल्या असतील, बघितल्या असतील, वाचल्या असतील, तरी पण मी रिपीट करतो बिकॉज देअर मे बी सम कॅन्डिडेट्स. आता माझे जे व्ह्युअर्स आहेत त्याच्यामध्ये काही विद्यार्थी खूप हुशार आणि ज्ञानी आणि तज्ज्ञ असतील, काही काही न्यू बिगिनर्ससुद्धा असतील. तर मी हे बिगिनर्ससाठी सांगतो आहे मित्रांनो. तुम्ही मे आय कम इन सर किंवा मे आय कम इन मॅडम जर चेअरमन कोण आहे हे माहिती असेल किंवा पॅनलचे हे कोण आहेत हे माहिती असेल तर अकॉर्डिंगली तुम्ही विचारू शकतात. दरवाजातून आत जाताना तुमचं चालणं हे नॅचरल व्यवस्थित असावं. ज्या ज्या अनवॉन्टेड गोष्टी आहेत तुमच्या पोश्चरमधल्या किंवा वॉकिंगमधल्या त्या टाळण्याचा प्रयत्न करावा. कुबड काढून चालणं, वेडेवाकडं चालणं. सी ॲज अ पोलीस ऑफिसर हॅज टू बी, यू हॅव टू अपिअर ॲज अ रोबस्ट पर्सन, यू नो. व्यवस्थित एकदम असं कडक रोबोटसारखं चालण्याची गरज नाही आहे. सरळ चालत जा. त्यांना पुन्हा एकदा विश करा आणि खुर्चीजवळ येऊन उभे राहा. जोपर्यंत ते सांगत नाही तोपर्यंत बसू नका. जर उभे उभे त्यांनी सुरू केलं विचारणं, दे आर टेस्टिंग यू, त्यांना विचारा सर कॅन आय हॅव अ सीट प्लीज. ते म्हणतील हो. मग बसताना खुर्ची जोरात ओढून बसू नये, पायावर पाय टाकून बसू नये. तुमचा ड्रेस हा फॉर्मल असावा. फॉर्मल ड्रेस कसा कसा असतो माहिती करून घ्या. शक्यतो पांढरा शर्ट, काळे पॅन्ट आमच्या वेळेस प्रेफर केलं जायचं. बट कलर इज नॉट इम्पॉर्टंट, फॉर्मॅलिटी इज इम्पॉर्टंट बिकॉज इंटरव्ह्यू इज अ फॉर्मल ऑकेजन, यू नो माय डिअर फ्रेंड्स. खुर्चीवर बसल्यावर मिनिमम पॉसिबल मुवमेंट्स करा. जसं तुमची नॅचरल बसण्याची पद्धत असेल नॉर्मल तशी बसा. तुम्ही ॲबनॉर्मल किंवा डिस्टर्ब किंवा घाबरलेले वाटले नाही पाहिजे. युअर बॉडी लँग्वेज शुड नॉट गिव्ह द मेसेज दॅट यू आर अ वीक मेंटली और इमोशनली अ वीक काइंड ऑफ अ पर्सन. बिकॉज ॲज अ police officer there are situations which can test all your leadership abilities. Your physical, mental, emotional and other kind of fitness may be tested many times. This is I believe as a police officer I believe it is one of the most challenging careers my dear friends. रिस्क पण आहे, जीव जाऊ पण शकतो. आमचाही जाता जाता वाचला आहे मुंबईच्या दंगलीमध्ये. आय वॉज ऑलमोस्ट किल्ड, माय बॅचमेट वॉज किल्ड बिफोर माय आईज. आय एम सॉरी, अजूनही आठवलं तर वाईट वाटतं, रडू येतं. आणि जेव्हा छोट्या छोट्या मुलांच्या प्रेतावर पंचनामा करायची वेळ येते, मग ते अपघातातले असो किंवा सुसाईड केलेले असो
किंवा कुठल्याही याचे असो, तेव्हा डोळ्यातून पाणी येतं मित्रांनो. बिकॉज वी आर ऑल्सो ह्युमन्स. दे से दॅट एव्हरीबडी इज अ पोलिसमॅन विदाउट युनिफॉर्म. एव्हरीबडी इज अ पोलिसमॅन विदाउट युनिफॉर्म एंड एवरी पुलिसमैन इज़ अ ह्यूमन बीइंग विद यूनिफॉर्म. हर इंसान वर्दी के बगैर पुलिस वाला होता है और हर पुलिस वाला वर्दी के साथ इंसान होता है. प्लीज़ अंडरस्टैंड ऑल दिस थिंग्स. और मुझे ऐसा लगता है कि एज अ पुलिस ऑफिसर यू आर डूइंग द मोस्ट नोबल काइंड ऑफ जॉब. व्हाट इज़ दैट? टू प्रोटेक्ट द लाइफ अँड प्रॉपर्टी ऑफ कॉमन मॅन, पुअर अँड डाऊन ट्रॉडन हू नीड युअर हेल्प. याच्यापेक्षा मोठं आणि चांगलं काम कुठलंच नाही मित्रांनो. एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवा आणि त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरच्या मनातल्या भावना बघा. हे आम्ही अनुभवलं आहे. यू आर ऑलमोस्ट ट्रीटेड लाईक अ डेमी गॉड. ते आपण हे सगळं करण्यासाठी हे करत नाही, तो आमच्या कर्तव्याचा भागच आहे. इट इज ओनली अ पोलीस ऑफिसर हू इज सपोज टू ले डाऊन हिज लाईफ इन ऑर्डर टू प्रोटेक्ट द लाईफ अँड प्रॉपर्टी ऑफ द पीपल. नॉट अ डॉक्टर, नॉट अ इंजिनियर, नॉट अ पॉलिटिशियन, नॉट अ बिझनेसमॅन, नॉट अ मीडियामॅन. Nobody is supposed to lay down their life in order to protect the life and property of common man. It is only policeman. And you can understand, 21 ऑक्टोबरला हुतात्मा दिन असतो. दरवर्षी आम्ही हुतात्मा झालेल्या सगळ्या पोलिसांचे नावं वाचतो. इथं ते काम मीच करत होतो मित्रांनो. किती पोलीस मरत आहेत, किती पॅरामिलिटरी फोर्सेसचे लोक मरत आहेत. का मरत आहेत? टेररिस्ट अटॅकमध्ये, नक्षल अटॅकमध्ये, ॲम्बुशमध्ये, गडचिरोलीला, इतरत्र. दे आर नॉट गेटिंग किल्ड बिकॉज दे आर हॅव्हिंग सम पर्सनल enmity with the criminals. They are getting killed because they are trying to protect the life and property of the common people like you. This is the basic difference between the job of a police officer and the job of others. Though we respect everybody is important for the overall growth of the society. A doctor is needed, an engineer is needed, a mediaman is needed, a politician is needed, an industrialist is needed. Everybody, we are very thankful to all of them because everybody is helping the cause of development, overall development of the society. But this is the difference between the job of a police officer and that of any other professional. So if you are thinking of entering police department, tell yourself one thing, that you are thinking of doing the most noble kind of job. आता काय घडतंय कोरोनामध्ये, कोविड-19च्या अटॅकमध्ये, with due respect to all the people who are serving to protect the life and property of the people, it is only a policeman who is standing on road in order to ensure the lockdown, curfew, CRPC 144 and all other prohibited orders. प्रत्येकाचा आपला रोल आहे. आम्ही डॉक्टर्सना रिस्पेक्ट करतो, आम्ही नर्सेसना रिस्पेक्ट करतो, आम्ही हेल्थ वर्कर्सना रिस्पेक्ट करतो, आम्ही ऑनलाईन मीडियावाल्यांना रिस्पेक्ट करतो, सगळ्यांना रिस्पेक्ट करतो. पण यापैकी कोणीही रस्त्यावर उभा राहून लोकांना आवरत नाही आहे. आता लोकांमध्ये कोण पेशंट आहे, काय आहे, वी नेवर नो. मित्रांनो, 25 पोलीसवाले ऑलरेडी शहीद झाले यावर्षी, गेल्या 3 महिन्यात कोरोनाच्या इन्फेक्शनमुळे, आणि 2,500च्या आसपास इन्फेक्टेड झाले. माझा स्वतःचा कॉन्स्टेबल इन्फेक्ट झाला होता देवाच्या कृपेने, आणि आम्ही घेतलेल्या काळजीमुळे, त्याने घेतलेल्या काळजीमुळे ही इज आउट ऑफ इन्फेक्शन नाव, फॉर विच वी आर रिअली थँकफुल टू गॉड. वी आर व्हेरी हॅपी. तर मित्रांनो, याचे जे समाधान असतं ना, ते कुठेच नसतं. तर कमिंग टू इंटरव्ह्यू, यू आर सपोज टू गिव्ह रॅशनली अँड प्रॅक्टिकली करेक्ट आन्सर्स. का पोलीस खात्यात यायचं? मला देशसेवा करायची. व्हेरी गुड, देशसेवा करा तुम्ही. पण तुम्ही हे का नाही सांगत की देशसेवा तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा तुमचं पोट भरेल. मला उपजीविकेचं साधन म्हणून काहीतरी पाहिजे, आणि मला असं वाटतं की पोलिसाचा जॉब हा चांगला आहे. माझी उपजीविका पण होईल आणि मला चांगलं काम करायला मिळेल. दिस सीम्स टू बी अ मोर रॅशनल काइंड ऑफ आन्सर फॉर मी. सो प्लीज अंडरस्टँड दॅट युअर रॅशनॅलिटी, तर्कशुद्धता, वस्तुनिष्ठता ही जास्त गरजेची असते. त्याच्यामुळे तुम्ही नंतर तुम्हाला काही तुमचं लिडरशिप क्वालिटी टेस्ट करणारे काही ट्रिकी क्वेश्चन्स पण असू शकतात. तिथंसुद्धा तुमचं लॉजिक सॉरी आणि तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड या गोष्टी टेस्ट होऊ शकतात मित्रांनो. फॉर एक्झाम्पल, एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं की 2 मुली आहेत, एक मुलगी सुंदर आहे पण कमी शिक्षित आहे, आणि एक मुलगी दिसायला शिक्षित चांगली नाही आहे पण खूप शिकलेली, तुम्ही कोणाशी लग्न कराल? तर तुम्ही विचार करा की हा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर तुमचं काय उत्तर असेल. ॲक्च्युली मला विचारला गेला होता. मी सांगितलं की सर, मी म्हणजे मॅडम होत्या, सुमती पाटील मॅडम, मी सुंदर मुलीशी लग्न करेल. मला त्यांनी सांगितलं की ती कमी शिकलेली आहे, तुमच्या मुलांना शिकवू शकणार नाही. मी त्यांना हे उत्तर दिलं होतं की जी कमी शिकलेली आहे तिला मी शिक्षण देऊ शकतो किंवा ती स्वतः नंतर शिकू शकते, पण जी दिसायला चांगली नाही तिला मी आउटस्टँडिंगली ब्युटिफुल कसं काय करू शकणार? आय मीन, तर याच्यामध्ये तुम्ही प्रेझेन्स ऑफ माइंड, रॅशनॅलिटी ऑफ द आन्सर हे लक्षात ठेवा.
तुम्हाला सिच्युएशन दिल्या जाऊ शकतात आणि इंटरव्ह्यूमध्ये कॉन्फिडेंटली उत्तरं द्या, ओव्हर कॉन्फिडेंटली नव्हे. गरजेचं नाही आहे की तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. जे माहिती आहे ते व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्यांना ज्या प्रश्नाचं उत्तर आहे सर, सॉरी मॅडम, मी याचं माहिती काढून घेण्याचा नक्की प्रयत्न करतो. रिमेंबर दॅट ॲज अन ॲडमिनिस्ट्रेटर यू आर सपोज टू फॉलो कॉन्स्टिट्यूशन बिकॉज अवर नेशन इज द बिगेस्ट पार्लमेंटरी डेमोक्रेसी इन द वर्ल्ड. ॲज पर द प्रिॲम्बल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन वी आर सॉव्हरेन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक. या सगळ्या गोष्टींचा अर्थ समजून घ्या. अँड व्हॉट इज द बेसिक मोटो ऑफ डेमोक्रेसी? वी आर अ वेलफेअर स्टेट. द वेलफेअर ऑफ अ कॉमन मॅन, पुअर मॅन हॅज टू बी केप्ट अप्परमोस्ट इन द माइंड ऑफ ऑल द ॲडमिनिस्ट्रेटर्स. म्हणून तुम्ही कोणत्या जातीचे आहात, कोणत्या धर्माचे आहात, कोणत्या पंथाचे आहात, कुठे जन्म झाला आहे, कोणती भाषा वापरतायत, कुठले बिलिफ्स आहेत, कुठले तुमचे श्रद्धा आहेत, डझंट मॅटर. यू आर अ सेक्युलर ॲडमिनिस्ट्रेटर. आणि सेक्युलरिझम हे तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनमधून शिकलं पाहिजे. कॉन्स्टिट्यूशन इज मदर ऑफ ऑल लॉज. ऑल दी लॉज आर इमेन्सिपेटिंग फ्रॉम कॉन्स्टिट्यूशन. तुम्ही कॉन्स्टिट्यूशनली करेक्ट तुमचे विचार असले पाहिजेत आणि तुमचे आन्सर्स असले पाहिजेत. तुमचा जाती, तुमचा धर्म हा जर तुमच्या आन्सरमधून किंवा तुमच्या प्रेझेंटेशनमधून जर डोकावत असेल तर इट इज नॉट एक्सपेक्टेड. बिकॉज ॲज अन ॲडमिनिस्ट्रेटर यू आर सपोज टू फेस सच सिच्युएशन्स वेअर यू आर सपोज टू ॲक्ट न्यूट्रली. अँड यू कॅन ॲक्ट न्यूट्रली ओनली इफ यू आर सेक्युलर. यू हॅव टू रिस्पेक्ट एव्हरी रिलिजन, एव्हरी कास्ट, एव्हरी क्रीड, एव्हरीबडी. म्हणून तुम्ही कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स समजून घ्या. व्हॉट आर द फंडामेंटल राईट्स, व्हॉट आर द बेसिक ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ कॉमन पीपल, हे तुम्ही समजून घ्या आणि अशा पद्धतीने तुमचा माइंडसेट बनवा. शेवटी मी तुम्हाला हे सांगेल मित्रांनो की सचिन तेंडुलकरला जेव्हा विचारायचे की सचिन हाऊ डू यू मॅनेज टू, तुला विक्रमादित्य म्हणतात, हाऊ डू यू टू मॅनेज टू क्रिएट सच ह्यूज रेकॉर्ड्स, आर यू प्लेइंग फॉर क्रिएटिंग रेकॉर्ड्स? ही हॅज हिट 100 सेंचुरीज आणि अजून खूप मारले असते. एक गोष्ट लक्षात ठेवा, सचिन तेंडुलकरच्या तोंडून जी मी ऐकलेली, जी तुम्हाला सर्वांना ऐकायला आनंद होईल, की जी MPSC आणि UPSCच्या विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्त्वाची आहे. सी, देर आर सम स्टुडंट्स हु आर लकी लाईक मी प्रोबॅबली हू गॉट सिलेक्टेड इन फर्स्ट अटेम्प्ट. जर MPSCने काही विद्यार्थ्यांचं करिअर घडवलं असेल तर लाखो विद्यार्थी MPSCच्या मागे आपला वेळ, ऊर्जा, पैसा बरबादसुद्धा करून बसलेले आहेत मित्रांनो. एक गोष्ट सचिनने जी सांगितली होती जेव्हा त्याला ॲट द फॅग एंड ऑफ करिअर्स हे विचारलं जायचं की सचिन वेन यू आर गोइंग टू रिटायर, 100 शतकं झाले, आता काय बाकी आहे? सचिनचं उत्तर काय होतं? आय विल प्ले टिल आय एन्जॉय द गेम, टिल माय बॉडी सपोर्ट्स मी. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की वेन यू आर वर्किंग then you need to enjoy your work. If you are working and you are not enjoying it, you may not perform properly. So try and understand the basic concept of all the successful and happy people in life. They are enjoying what they are doing. You have to enjoy what you are doing. तुम्ही MPSCला आणि UPSCला आणि या स्पर्धा परीक्षाने अभ्यासाला एन्जॉय करा, म्हणजे बर्डन येणार नाही. You have to learn this art. This is an art, my dear friends. You have to learn this art. And there are many people, many things which can help you learning this art. सचिन म्हटला, आय नेवर प्ले फॉर ब्रेकिंग रेकॉर्ड्स. आय हॅव सेट व्हेरी हाय स्टँडर्ड्स फॉर माय सेल्फ. इन द प्रोसेस ऑफ अचिव्हिंग द स्टँडर्ड्स, रेकॉर्ड्स आर ऑटोमॅटिकली ब्रोकन. तुम्ही स्वतःसाठी एवढे स्टँडर्ड मोठे ठेवा आणि त्याच्यासाठी खूप मेहनत करा, जेवढी सचिनने केली होती. ही स्टार्टेड प्लेइंग ॲट द एज ऑफ 8 or 9. ही स्टार्टिंग रिचिंग द ग्राउंड ॲट द एज ऑफ 11, जेव्हा त्याला ते बॅगचं पूर्ण ओझंसुद्धा उचललं जात नव्हतं, ट्रेनने यायचं, लोकलने. ही वॉज इंडक्टेड इन इंडियन रणजी टीम ॲट द एज ऑफ 14 अँड ही वॉज द यंगेस्ट प्लेअर टू गेट एंट्री इन टू इंडियन क्रिकेट टेस्ट टीम ॲट द एज ऑफ 16. आणि नंतर काय घडलं तो इतिहासच आहे. भारतरत्न, हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड. आणि मग त्याच्यासोबत बाकीच्या काय काय गोष्टी आल्या तुम्हाला सगळं माहिती आहे. पैसा, कीर्ती, मानमरातब, यू नो, आय मीन ही इज अ सेलिब्रिटी. अँड यू टेक द एक्झाम्पल ऑफ मोस्ट ऑफ द हायेस्ट प्लेयर्स, देन यू विल अंडरस्टँड की त्यांनी फक्त सिन्सिअरिटी, हार्डवर्क आणि परसेवरन्सवरच हे सगळे यश मिळवले. नाऊ व्हॉट इज द थिंग विच आय वॉन्ट टू टेल यू अबाउट सचिन. इफ सचिन इज कॉल्ड ॲज विक्रमादित्य, इफ सचिन इज कॉल्ड ॲज ग्रेटेस्ट ऑफ ग्रेट बॅट्समन ऑफ ऑल टाईम, इफ सचिन हॅज बीन एबल टू हिट 100 hundreds, if
to take the wicket of Sachin Tendulkar as a batsman was the most coveted dream of all the bowlers world over. I was cricket player, I am still playing cricket. म्हणून मला सचिन जास्त अपील करतो मित्रांनो. One particular thing which is a dubious distinction which the great Sachin have himself told all of us is that, which can be very motivating for all of you, is that की जर मी 100 शतकांचा विक्रम केला असेल तर माझ्या नावावर अजून एक डबियस डिस्टिंक्शन आहे ज्याला आपण चांगला रेकॉर्ड म्हणू शकत नाही. ते काय आहे की मी जगातला असा बॅट्समन आहे की तो सर्वात जास्त वेळा शून्यावर आऊट झालोय. व्हॉट डज इट मीन? व्हॉट डज इट मीन? इट मीन्स दॅट नो मॅटर हाऊ मेनी टाइम्स यू आर गेटिंग फेल्ड, नो मॅटर हाऊ मेनी टाइम्स यू आर गेटिंग अनसक्सेसफुल टू गेट थ्रू द सिलेक्शन प्रोसिजर, इट इज योर ड्युटी टू वर्क हार्ड, to wake up, to focus your attention, to focus your mind, to focus your efforts and continue it till you get succeeded. मित्रांनो, यश मिळवताना 100 पैकी 99 लोक जास्त वेळेस अपयशी झालेले असतात. थॉमस अल्वा एडिसन शेकडो वेळेस अपयशी ठरला, लोकांनी जगाने वेळे ठरवलं आणि मग हजारो वेळेस प्रयत्न केल्यावर त्याने शेवटी अल्टिमेटली बल्बचा शोध लागला आणि त्या बल्बमुळे आज मी तुमच्याशी बोलू शकतोय, इलेक्ट्रिसिटीमुळे आज मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतोय, तुम्ही मला बघू शकतायत आणि आपण सर्वजण सगळ्या गोष्टी करू शकतोय ज्या विजेमुळे शक्य होत आहेत. तेव्हा फक्त एकचदा यशस्वी झाला, 1000 वेळेस तो यशस्वी झालेला आहे. हे MPSCच्या किंवा UPSCच्या विद्यार्थ्यांनी डोक्यात ठेवावं. याचा अर्थ असा नाही की आपल्याला 1000 वेळेस अपयशी व्हायचंय. याचा अर्थ असा की अपयशी झालो तरी मी प्रयत्न करत राहील जोपर्यंत मी यशस्वी होत नाही. This shall be your mentality, this shall be your mindset. Because as I told you, there are very few lucky people who can get selected in first, second, third attempt. There are many more students who are wasting a bit more time. Let us not be among the students who are wasting more time. Let us be among the students who are getting selected in first attempt itself or at the most second or third attempt. What is needed for that? There are people like me, Mr. Ram Wag and many more people who can help you, support you to get selected. सो इवन इफ आफ्टर आय फिनिश माय वेबिनार, मी माझा मोबाईल नंबर पण तुम्हाला देतो, जर पाहिजे असेल तर तुम्ही नंतरही मला संपर्क करू शकतात. नॉट ओनली ॲज अ एक्सपर्ट इन MPSC बट ॲज अ पोलीस ऑफिसर ऑल्सो. बिकॉज आय प्रे टू गॉड दॅट की पोलिसाची गरज कोणाला पडू नये, पण वी नेवर नो, पोलीस, डॉक्टर आणि वकील यांची गरज केव्हा पडू शकते. सो इट इज ऑलवेज बेटर टू हॅव वन फ्रेंड इन द डिपार्टमेंट ॲज वेल. आय एम रेडी टू बी फ्रेंड्स विथ यू इफ यू आर रेडी टू बी फ्रेंड्स विथ मी. बिकॉज दोस्ती हो, प्यार हो या दुश्मनी हो, ये ऐसा रिश्ता है कि जो एक तरफा अच्छा नहीं लगता दोस्तों. हाँ या ना? वन वे ट्रैफिक इज़ नॉट इम्पॉर्टेंट, इज़ नॉट मीनिंगलेस. सो फ्रॉम माई साइड आई एम हियर टू बी फ्रेंड्स विद यू. होप यू ऑल्सो वॉन्ट टू बी फ्रेंड्स विद मी. बिकॉज बहुत सारे लोग बोलते हैं पुलिस से ना तो दोस्ती अच्छी ना ही, आई नो, दुश्मनी अच्छी. और दुश्मनी किसी से मत करो दोस्तों, दोस्ती हर किसी से करो. तो दैट इज़ द बेसिक पर्पज ऑफ मी, यू नो, टॉकिंग टू ऑल ऑफ यू. नाउ आय थिंक वी आर ऑलमोस्ट कम्प्लिटिंग 50 मिनिट्स और वॉट. तर पुन्हा एकदा मी आपण काय काय केलं ते रिपीट करतो. तुम्ही क्वेश्चन पेपर्स वाचा, सिलेबस वाचा, डोक्यामध्ये काही गोष्टी फिट करून घ्या. एक्झाम ओरिएंटेड अप्रोच, की तुम्हाला ध्यानी मनी स्वप्नी काय सिलेबस आहे, काय प्रश्न आहेत आणि ह्या गोष्टीमध्ये मला काय विचारलं जाऊ शकतं, मी काय उत्तर द्यावं, हे डोक्याला जर सवय लावून घेतली ना तर दॅट इज व्हॉट इज कॉल्ड ॲज एक्झाम ओरिएंटेड अप्रोच. तुम्ही याची सवय लावून घ्या मित्रांनो, आणि मग ह्या गोष्टी तुम्ही एन्जॉय कराल. काही फ्रस्ट्रेशन येणार नाही, काही डिमोटिवेशन येणार नाही, काही नाराजी काही राहणार नाही आणि तुम्हाला असं अभ्यासाचं टेन्शन पण येणार नाही. तुम्ही या सगळ्या गोष्टी एन्जॉय कराल. सिलेबस, सिलेक्शन प्रोसिजर, बेसिक रिक्वायरमेंट्स, सिलेबस पूर्ण कवर करणारं मटेरियल, चांगलं मार्गदर्शन जर मिळालं तर. कोचिंग इज नॉट नेसेसरी. देर आर मेनी IAS टॉपर्स हू विल टेल यू दॅट दे हॅव गॉट सिलेक्टेड विदाउट एनी काइंड ऑफ कोचिंग, बट इट हेल्प्स. विशेषतः ज्या विद्यार्थ्यांना थोडा कॉन्फिडन्स कमी असेल, ज्यांना माहिती नसेल, त्यांच्यासाठी कोचिंग गरजेचे. कारण कोचिंगमध्ये तुम्हाला काही लाईक माइंडेड मित्रही भेटतात आणि चांगला ग्रुप असणं MPSCमध्ये किंवा UPSCमध्ये हे तितकंच महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवा. PPP, प्लॅनिंग, प्रिपरेशन, प्रॅक्टिस. लास्ट बट नॉट द लिस्ट, यू मे गेट सम पीपल हु विल डीमोटिवेट यू. अरे यार वसीला लगता है, पैसा लगता है, मैं सिलेक्ट हो गया था, मैंने नहीं दिया, इसके लिए मुझे डिस्क्वालीफाई कर दिया. नो, never trust such kind of people who are there to frustrate you, demotivate you.
असं कधीही करू नका मित्रांनो. अशा लोकांवर विश्वास ठेवू नका. वाचनाची सवय लावून घ्या. अभ्यासासोबत व्यायामही तितकाच महत्त्वाचा आहे. ऑलरेडी आपलं डिस्कशन झालं आहे. आणि एक चांगलं शरीर आणि त्यात चांगलं मन बनवण्याचा प्रयत्न करा. बिकॉज व्हॉट इज बेसिक ड्युटी ऑफ कॉन्स्टिट्यूशन? द बेसिक ड्युटी or expectations of constitution from everybody is that to create genuine and responsible citizens of nation, not only nation but of globe. Because in this modern era, in this world of technological advancement, in this world of internet, we are no more citizens of a particular place or state or nation. We are global citizens, because we tend to know the things which are happening in the remotest corner of the world within almost no time. This does make you a global citizen. So because we are global citizen, respect law. Try and know what is law, because ignorance of law is no excuse. साहब मैंने किसी को मार दिया क्योंकि मुझे पता नहीं था कि किसी को मारना क्राइम है. No. The basic duty of constitution is to create responsible and genuine citizens. And what is responsible or genuine citizen? If you are aggrieved, if you are angry, if someone troubles you, if someone violates your base fundamental or constitutional or legal rights, it's very natural, it's very obvious. But at the same time you must know what are your duties and responsibilities. तुम्हाला तुमचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या माहितीच असल्या पाहिजेत. साहेब माझ्या हक्कावर याने गदा आणली असं जेव्हा आपण ओरडलंच पाहिजे. तेव्हा आपणही कोणाच्या हक्कावर गदा आणतोय का, हा प्रश्न स्वतःला विचारा. जर उत्तर असेल नाही, यू पॅट युअर सेल्फ ऑन बॅक अँड मूव्ह ऑन. जर उत्तर असेल हो, आय एम सॉरी, यू नीड टू इंट्रोस्पेक्ट, करेक्ट युअर सेल्फ अँड देन सॉरी, ॲक्ट ॲज अ genuine and responsible citizen of the world. So my dear friends, I think I have touched almost all the things, your mindset, your physical strength, your entire approach when you are appearing for the exams, and I wish all of you all the luck and all the success. I wish that this particular webinar plays a great role. If I can motivate some of you or most of you, the basic purpose of this webinar is served असं मला वाटतं. आपण याच्या पुढेही संपर्कात नक्कीच राहूया. मी रामवाक सरांना मनापासून अभिनंदन करतो त्यांचं फॉर ऑल द वंडरफुल वर्क विच ही इज डुईंग, आणि आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या ऑफिसरला वेबिनारद्वारे तुमच्या सर्वांशी संपर्क साधण्याचा मौका दिला. वन्स अगेन थँक्यू सो मच. टेक केअर, बी सेफ, स्टे ॲट होम अँड बी इन टच फॉर एव्हर. एन्जॉय लाईफ. थँक्यू सो मच. बाय बाय.